चेंबूर विधानसभेतील शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार तुकाराम काते यांच्याकडून साड्या वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। काल चेंबूर सुभाषनगरमधील समाज मंदिर हॉल या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेविका आशा मराठे यांनी भाऊबीज मेळावा आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोरे याही उपस्थित होत्या। आणि याच कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की महिलांना तुकाराम काते यांना मत द्या असा प्रचार करत साड्या वाटप करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। यापूर्वी देखील चेंबूरमधील मतदारांना आमिष दाखवून त्यांना साड्या वाटण्याचं काम तुकाराम कातेंनी केलं। या संदर्भामध्ये देखील अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत। तर या सगळ्या कार्यक्रमाची तक्रार निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे। चेंबूरमध्ये तुकाराम कातेंकडून साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। काल 7 नोव्हेंबर 2024 रोजी सुभाषनगर समाज मंदिर हॉल चेंबूर येथे भाजपाची पूर्व नगरसेविका आशाताई मराठे व सुभाष मराठे यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम घेऊन आचारसंहितेचा भंग केला आहे व त्यांनी हा कार्यक्रम महायुतीचे उमेदवार तुकाराम काते यांच्यासाठी घेतला होता व याची कंप्लेंट आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी चेंबूर येथे देण्यात आलेली आहे।